शहादा येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने एसीबी यांनी मंगळवारी 9 जून रोजी यशस्वी सापळा रचून शहादा वनपरिक्षेत्रातील कोंढावळबीटच्या वनरक्षक महिला कर्मचाऱ्याला 17,000 रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार तक्रारदार हे ग्रामपंचायतीच्या परवानगीने शेतीच्या बांधावरील व माळरानावरील काटेरी बाभूळ झाडे तोडून ती गुजरात राज्यात विक्रीसाठी नेत होते. मार्च ते मे 2026 या कालावधीत त्यांनी अशा प्रकारे अनेक वेळा झाडांची वाहतूक केली होती. या प्रकरणात त्यांच्या चारचाकी वाहनावर कोणतीही कायदेशीर कारवाई न करण्यासाठी वनरक्षक तेजस्विनी काळू साळुंखे पाटील यांनी 17,500 रुपयांची लाच मागितल्याची तक्रार 4 जून रोजी एसीबीकडे करण्यात आली होती. तक्रारीची पडताळणी केल्यानंतर आरोपी वनरक्षक यांनी तक्रारदाराकडे प्रथम 17,500 रुपये तसेच तडजोडीनंतर 17,000 रुपये लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार एसीबीने मंगळवारी शहादात शिरपूर रोडवर फेस फाटा येथे सापळा रचला. यावेळी आरोपी वनरक्षक तेजस्विनी साळुंखे यांनी पंचांसमक्ष तक्रारदाराकडून 17,000 रुपयांची लाच स्वीकारताच पथकाने त्यांना रंगेहाथ ताब्यात घेतले. कारवाईदरम्यान आरोपीकडून 17,000 रुपयांची लाच रक्कम जप्त करण्यात आली. या प्रकरणी सारंगखेडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. ही कारवाई प्रशांत भरते, पोलीस उपअधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नंदुरबार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पुढील तपास पोलीस निरीक्षक विकास लोंढे करीत आहेत.